हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेवची भाजी, ढाबा स्टाईल शेवची भाजी। त्यासाठी आपण कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। मोहरी घालणार आहोत। हिंग घालणार आहे। जिरं घालणार आहोत। आलं लसूण ठेचून टाकलं आहे आणि आता कांदा घालणार। कांदे जरा जास्त घ्यायचे। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपला कांदा असा लालसर झालेला आहे। आपण कढीपत्ता त्या ठिकाणी बारीक चिरून टाकतोय। टोमॅटो घालणार आहोत। छान परतून घेणार आहे। हिंग हळद घातली पाव चमचा आणि ते छान टोमॅटो शिजू देणार आहे। आपला टोमॅटो छान मऊ होत आलाय। त्यामध्ये आपण गॅस बारीक करून 1 चमचा साधारण 2 चमचे दही घालणार आहोत। दही घालताना गॅस बारीक करायचा जेणेकरून ते फुटणार नाही। आणि हे छान शिजू द्यायचं आहे। आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी 1 चमचा धणे पावडर असं घालून चांगला मसाला परतवून घेऊया। आपला मसाला छान परतला आहे। तेल सुटलेलं आहे। आपण भाजीला तिखट शेव घालणार आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये जास्त तिखट नाही घालणार, कारण ऑलरेडी तिखट शेव असते। त्या ठिकाणी आपण पाणी घालूया। दही असं ताजं आणि छान घालायचं आहे। ताजं आंबट दही घालायचं नाही आहे। तुम्हाला टोमॅटो स्किप करायचे असेल तर टोमॅटो स्किप, गरम पाणी आहे ते घालणार आहोत। तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती घट्ट पातळ हवे तसं ठेवा। आणि ही आपण पाण्याला उकळी आणूया। आणि शेव जेव्हा तुम्ही जेवायला बसाल त्याच्या अगोदर 5 मिनटं हे उकळून घ्यायचं। आणि तुम्ही शेव जेव्हा जेवायला बसाल तेव्हा 5 मिनटं अगोदर टाकायचे, नाही तर मग शेवाचा लगदा होणार आणि भाजी खूप घट्ट होईल। आता पाणी उकळून घ्यायचं आहे, त्यात आपण मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ आणि आपण पाणी उकळून घेऊया आता।
झाकण ठेवूया. भाजी उकळते. आपण एक चवीला म्हणून थोडीशी साखर घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा गरम मसाला घालणार आहे. तुम्ही कुठलाही घरातला गरम मसाला घालवू शकता. आणि पुन्हा आपण झाकण ठेवून उकळूया. बघा आपली छानपैकी शेवभाजी रेडी आहे. तुम्ही बघू शकता अशी दाटसर झालेली आहे छानपैकी. ते आपण मिक्सरमध्ये शेव बारीक करून घालतो ना, त्यामुळे असं दाटसर हे येतो. आणि कलर पण बघा सुंदर झालेला आहे, तरी छान आलेली आहे. आपण आता सर्व करूया. आपली धाबा स्टाईल शेवभाजी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.